नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया पश्चिम बंगालमधल्या एका ब्रेकिंग बातमीनं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना एक मोठा धक्का बसलेला आहे. ऋतुव्रता बॅनर्जींची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झालेली आहे. ऋतुंबरा बॅनर्जी या आता विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली. 58 आमदारांकडून नेतेपदाची निवड करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसी मध्ये उभी फूट पडलेली आहे. ऋतुंबरा बॅनर्जी बंगालमध्ये विरोधी पक्षनेते होणार आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आलाय. पक्षातून काढून टाकलेले नेते ऋतुव्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 58 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रथिन बोस यांना पाठिंब्याचं पत्र सादर करून आपली पक्षाचे नेते विधिमंडळ नेते म्हणून निवड केलेली आहे. पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी 80 पैकी 54 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती, तर बंडखोर गटाने 58 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केलेला आहे.